अंमली पदार्थांमुळे तरुण पिढी बर्बाद होऊ लागली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करांना कायद्याची जरब बसेल, अवैध धंदे बंद राहतील असे संकेत नूतन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले। तसंच कोल्हापुरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासह कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं याला प्राधान्य असेल। सर्वसामान्य नागरिकांना पोलीस दलाचं नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही अधीक्षक निलोत्पल यांनी दिली। बी न्यूज कार्यालयाला भेट देऊन त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला। कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सोमवारी बी न्यूजच्या कार्यालयाला भेट दिली। मुख्य संपादक चारुदत्त जोशी यांनी पोलीस अधीक्षक निलोत्पल, गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांचं स्वागत केलं। यानंतर अधीक्षक निलोत्पल यांनी बी न्यूजमधील सर्व पत्रकार, छायाचित्रकार आणि तंत्रज्ञांशी मुक्त संवाद साधला। दिवसेंदिवस अंमली पदार्थांची तस्करी वाढतीये, त्यातून एक पिढी बर्बाद होण्याचा धोका आहे। त्यामुळे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कायद्याची जरब बसेल असं निलोत्पल म्हणाले। कोल्हापूर जिल्ह्यातील वाढती वाहतूक कोंडी, वाहन पार्किंग समस्या याबाबत बोलताना महापालिका प्रशासनाला सोबत घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं। इचलकरंजीत गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय, त्यातून समाजजीवन विस्कळीत झालंय। इचलकरंजीसह जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कोल्हापूर पोलीस दल सक्रिय असेल अशी ग्वाही त्यांनी दिली। दरम्यान गडचिरोलीमधील 3.5 वर्षाच्या कालावधीत आपल्या पथकानं उल्लेखनीय कामगिरी केल्याचं त्यांनी नमूद केलं। गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वंकष प्रयत्न केले आणि खाकी वर्दीवर विश्वास दाखवला। त्यामुळे नक्षलवाद मुळापासून संपवणं शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं। सर्वसामान्य घटकांसाठी पोलीस दल 24 तास सक्रिय राहील अशी ग्वाही त्यांनी दिली। बी न्यूजच्या सर्व माध्यमकर्मींशी मनमोकळी चर्चा करत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी जिल्ह्याचे प्रमुख प्रश्न समजून घेतले। यावेळी वृत्त संपादक विजय कुंभार, मुख्य कॅमेरामन सुनील ठाणेकर, पत्रकार रवींद्र कुलकर्णी, प्रशांत आयरेकर, बाळासाहेब कोळेकर, विश्वास कोरे, दीपक सूर्यवंशी, मनोज कुलकर्णी, हिफाज बारगीर, निलेश तावरे, कृष्णा शेवरे, प्रमोद वनगुत्ते, प्रथमेश कात्रट उपस्थित होते।